मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी अक्कल दारोडा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग करतोय म्हणून आजही सकाळपासून काय दारू प्यायलेलं नाही आहे मी, की ज्याचं महत्त्व मला सुरुवातीच्या काळात वाटायचं नाही. मी विसरून जायचो. दारूच्या आत्ता खूप चांगली चालली आहे बरं का आजची मीटिंग. खरं हा खूप दिवसांनी आला आहे. यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. संदीपला हां ठीक आहे ना. नाही, खूप दिवसांनी आला आहे तो, म्हणून मी आपलं म्हटलं. विषय असा चालला आहे मित्रांनो, हे कसे घडते. इथं आल्यानंतर हे कसे घडते म्हणजे फक्त दारू कशी थांबते असं नाही आहे. मला वाटतं काय होतं तुम्हाला सांगतो. मी इथं जेव्हा आलो ना तेव्हा यांच्यातलं कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं. त्याचं कारण असं की यांच्यातले कोणीच लावत नव्हते आणि मी मात्र फक्त पिणाऱ्यांच्यातच जायचो. त्यामुळे ते लोक सगळेजण माझ्या ओळखीचे असायचे. कुठल्याही बारमध्ये गेलो तरी कोण ना कोणतरी भेटायचंच मला. इथं आलं तर मला एकदम विश्वच वेगळं वाटलं. एकाच्याही तोंडाला दारूचा वास नाही आणि चांगले चेहरे दिसत होते, व्यवस्थित दाढी केलेले, स्वच्छ कपडेवाले, आल्यावर नमस्कार करणारे, एकमेकांना शेकहँड करत होते. आयला म्हटलं आपण कुठं आलो इथं. बरं, दारूनी तर लोटतच इथं आणलं होतं खरं सांगायचं तर, नाही का. कारण नाही प्यायलं की हात थरथरायचे, छातीत धडधडायचं, घाम यायचा आणि थोडी लावली की फ्यूज उडायचा. म्हणजे फ्यूजच उडायचा बरं का, की पुढची प्यावीच लागायची मला. त्याप्रमाणे मी दुपारच्या 3 क्वार्टर लावून इथं आलो होतो. त्यामुळे एका जागी बसू तरी शकलो. पण त्या दिवशी मला असं काहीतरी जाणवलं माझ्या अंतर्मनाला की हे लोक, आत्ता कोणतरी म्हणलं तसं, आशिष म्हणला की हे लोक खरं बोलत आहेत, एवढं मला जाणवलं. आणि माझीच गोष्ट सांगतायत हेही जाणवलं. माझीच गोष्ट म्हणजे माझ्या मानसिकतेबद्दल बोलतायत. यांना कळतं माझी आणि यांची मानसिकता सारखीच आहे. तर ते काय झाले, नवीन बांधवाला सांगतो मी, पूर्णपणे शरीराची केमिस्ट्री बदलली गेलेली असते आपली. आणि आत्ता हे जे आजाराबद्दल सांगत होते ना, उत्तम सांगितलं बरं का त्याने आजार. पण त्या आजाराचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की मला हे सगळं पटत होतं. असंच माझ्या छातीत धडधडतं, असेच हात कापतात, बायको अशीच वस्कन अंगावर येते, मुलाचा चेहरा कसा झालाय, हे सगळं मला पटत होतं. पण तेवढं नाही ना, म्हणजे यांची जेवढी वाट लागली आहे ना तेवढी नाही लागलेली माझी वाट. असं एक कुठंतरी होतं माझ्या मनात. पुढे जसं इथं येत गेलो तसा तो आजाराचा एक भाग आहे असं मला जाणवलं. सहज व्हाईल ऑन द सब्जेक्ट. परवा इथं एक बाबा आणि मुलगी येऊन बसले होते बघा, आठवत असेल तुम्हाला कोणाला तर. हां, कॉलेजमधली किंवा अशी छोटी मुलगी होती ती. तिने अगदी आवर्जून माझा फोन नंबर घेतला, काका मला तुमचा नंबर द्या. त्याच्यानंतर तो काय आला नाही मीटिंगला. 2 आठवडे वाट बघितल्यावर मी परवा तिला मुलीला त्या फोन केला, कारण त्याचा काय फोन नंबर नव्हता माझ्याकडे. सकाळी 9:30-10 वाजताची वेळ फोन केलेला. मी आजाराबद्दल बोलतोय किंवा हे कसे घडते याच्याबद्दल बोलतोय. मी त्या ताईला फोन केला, हे अगदीच काय त्या मुलीला झोपेतनं उठवलं. सकाळी 7ला फोन केला, अशी वेळ नव्हती. तिने सांगितलं, म्हटलं नमस्कार, मी मोहन भागवत बोलतोय. म्हटलं परवा तुम्ही मीटिंगला आला होतात ना. म्हणजे मी रेफरन्ससाठी म्हटलं हो मला दिसलं, मी तुमचा नंबर सेव्ह केलेला आहे. पण आमच्या बाबांना काय तेवढी जरूर नाही आहे, कारण त्यांचं तेवढं काही झालेलं नाही आहे तिथल्या लोकांनी एवढं.
हा म्हटलं काय आजाराची ताकद आहे बघा. त्याने इथनं घरी गेल्यानंतर मी बेवडा आहे पण तेवढा कसा नाहीये हे अगदी कन्व्हिन्स केलं तुम्हाला सांगतो. आणि इथं बसून आमचून रडत होता. ही आजाराची ताकद आहे. म्हणून काय करायचं, मी तरी हे केलं. एकदा एचा मेसेज मिळाल्यानंतर शाण्या मुलासारखा पहिल्या दिवशी एकच प्रश्न विचारला, रामा इथं पिऊन आलं तरी चालतं का? हो, म्हणजे ही माझी हदवलता होती. अहो, मला पाऊल टाकता येत नव्हतं. आत्ता हा म्हणला तसं. मला जेवण तर बंदच झालं होतं, पण चालता येत नव्हतं, स्कूटर चालवता येत नव्हती, सिगरेट ओढता येत नव्हती मला दारू प्यायल्याशिवाय. इतकी बेकार कंडिशन झाली होती माझी. म्हणून मी विचारलं आणि त्यांनी सांगितलं हो येत राहा. त्या येत राहाचा अर्थ मी असा घेतला की पी आणि मग येत राहा. मी सुरुवात केली, येऊन मीटिंग प्यायचो आणि मीटिंगला येऊन बसायचो. पण काही दिवसानंतर काय झालं, आता हे कसे घडते मध्ये बोलतो मी. इथं कोणाच्याच तोंडाला दारूचा वास नाही आणि फक्त माझ्याच तोंडाला दारूचा वास. त्यामुळे मला ते लाजल्यासारखं वाटायला लागलं. आणि आपल्या घरचे आपल्याला कितीही निर्लज्ज, कितीही कोडगा, कितीही वाया गेलेला काही म्हणत असले ना तरी प्रत्येक सजीवाला थोडी तरी लाज असतीच बरं का. आणि ती इथं आल्यानंतर त्या लाजेवरती फुंकर घातली जाते आणि तो निखारा फुलवला जातो आणि मग ती लाज वारंवार अधिक वाटायला लागते. आणि मग मी एकदा विचारलं एकाला की अहो मी आता इतके दिवस झाले येतो, माझ्यानंतर आलेल्या माणसाला 90 दिवस झाले, मला का होत नाही आहेत? ओपन माइंडनेस आला इथं. मला बोलावंसं वाटायला लागलं. पहिल्या दिवशी मगाशी म्हटलं तसं कोणीच ओळखीचं नव्हतं, पण रोज येत राहिल्यानंतर हे सगळेजण ओळखीचे झाले आणि त्यांच्यातले काही मित्र पण वाटायला लागले मला. हे कसे घडते, हा प्रवास आहे. आणि मग मला ह्यांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी पण वाटायला लागली, विश्वासार्हताही वाटायला लागली. त्याचं कारण ह्यांच्यातल्या कोणीच मला फसवलंही नाही आणि कुठल्याही प्रकारचा माझा गैरफायदाही घेतला नाही की जो मला वाटत होता. मला वाटत होता हे असंच काहीतरी गुंडाळणार आणि काहीतरी आता हे किती बॉक्स फिरलं ना हे छापणार म्हटलं यातनं पैसे. पण पुढे काळ गेल्यानंतर मला काय वाटलं, म्हणजे मला कळलेली गोष्ट, चोरों को सारे नजर आते हैं चोर. मी चोर असल्यामुळे, मी वेळोवेळी लोकांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत असल्यामुळे सगळे तसेच आहेत असं मला वाटायचं, पण तसं नव्हतं. आणि ते झाल्यावर मी रोज मीटिंग करायचो. पहिले काही दिवस उठाबशा काढल्यावर सुद्धा नंतर मी थांबलो. आणि आत्ता जयंतराव बोलले तसं आज किती 55 दिवस झाले ना तुम्हाला? हां, 56 आहे बघा. लोकांनी सांगितलं मला 56. अरे महत्वाचं आहे, अब तो 56. मला सांगायचं आहे काय, मला होत नव्हते बरं का. मला 56 दिवस होत नव्हते. मग दुसऱ्या कोणाला तरी 56 दिवस झालेत म्हणल्यावर त्यात मला आनंद वाटायला लागला. मग मी एखाद्याला विचारलं मला का होत नाही आहे तो? ते म्हणले अरे तू पहिल्या बाकावर बस. आज नवीन बांधव तुम्ही आहे ना, पहिल्या बाकावर बसलायत ना, तसं पहिल्या बाकावर बसा. तुमची दारू ढगात निघून जाईल, लक्षात ठेवा. कारण आत्ता तुम्ही जसं माझ्या नजरेत नजर घालून शेअरिंग ऐकताय ना, असंच ऐकायची पद्धत आहे. त्यांनी भावना पोचतात समोरच्याच्या. हे कसे घडतेवालं बोलतोय मी. आणि ती एकदा भावना टिपकागदासारखी टिपून घ्यायची सवय लागली ना आपल्याला की चालला पुढे माणूस आयुष्यात. मग ती दारू थांबते, सिगरेट थांबते, तंबाखू थांबते, काय असेल नको असलेल्या सगळ्या गोष्टी थांबतात. मग
आपल्या वागण्याकडे 4 लोक बघतायत ह्याचं भान येतं. मग आपोआपच स्कूटरवरनं जाताना रंगीत साडी दिसली की जो युटर्न मारायचो की नाही मी, हा म्हणजे आता असं आहे ना, करताना लाज नाही वाटली मला, सांगताना कशाला वाटायला पाहिजे, म्हणून तर रामभाऊ 25 झाली. हा, रामभाऊला पटलं ते. गोष्ट अशी चालली आहे मित्रांनो, इथं कुठलाही मुलाहिजा न ठेवता मनमोकळेपणाने शेअरिंग जर का मी करत राहिलो तर खूप वाईट गोष्टींपासून मुक्तता मिळते. महत्त्वाचं सगळ्यात काय मिळत असेल आयुष्यात, तर आशिष म्हणत होता तसं, पडल्यानंतर बेडवर पडल्यानंतर 8-9 मिनिटामध्ये गाढ झोप लागते की जी बाजारामध्ये कुठेही विकत मिळत नाही. सकाळी उठल्यावर फक्त तोंडाला चिकटा नसतो ह्याच्यावर समाधान मानणारा मी आजचा दिवस कसा घालवायचा आहे, कसं काय करायचं आहे, नियोजन व्यवस्थितरित्या कागदावर करायला लागतो. आणि ती कामं झाल्यावर खोडत असताना मानसिक समाधान मिळतं की जे बाजारात कुठेही पैसे देऊन मिळत नाही. भुकेच्या वेळेला पोटभर खायला मिळतं कारण 10 तारखेला घरात पैसे दिलेले असतात. शेवटच्या काळात ती बायको माझी महाराष्ट्र बँकेत जाऊन पैसे काढून आणायची आणि संसार चालला होता. म्हणजे मी घरात पैसे देत नाही, मी काही कमवत नाही, ह्याच्यात लाज वाटण्यासारखं आहे. हेच मुळी दारूनी माझं काढून घेतलं होतं. हे कसे घडते मधलं बोलतोय मी. हळूहळू लाज वाटायला लागते, हळूहळू जीवनाची घडी बसते, संसाराची घडी बसते, मुलं बाळं समाधानी होतात. मला फार मोठा एक भीती होती आशिष, तुला सांगतो, 25 वर्षापूर्वी. आणि ती भीती म्हणजे माझा मुलगा आता मोठा होतोय आणि ते साला माझ्यासारखा वागला तर काय होईल. फार मोठा शाप आहे बरं का तो, फार मोठा शाप आहे की जो मी माझ्या वागण्यामुळे माझ्या वडिलांना दिला होता. आणि त्याचे चटके फटके काय असेल ते इथं आल्यानंतर बसून माझं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात झाली. मी हे कसे घडतेचं बोलतोय. इतका मोठा धक्का होता माझ्यासाठी तो. आणि काही नाही, हे लोक बोलतायत ते खरे, मी उद्याचा लय विचार करतो. आणि इथं यांनीच सांगितलेलं, अरे तू काय माणूस आहे राव, आजचं काय ते बघ ना, आज आहे का तुझा पोरगा तसा. म्हणलं नाही नाही नाही, मग राह ना शांत. अरे तू एवढी नाटकं केली आहे बेटे, तुझा मुलगा कसा निघेल असा. नाही तरी पण बापाला वाटणारच ना, वगैरे वगैरे असं मी डोळ्यात पाणी आणून बोलायचो. इथल्या माझ्या एकाने सांगितलं, आयुष्य गेलं वाढव्या तुझं कसे वागू नये शिकवण्यात. तू पोराला काय शिकवलं, कसे वागू नये. आणि तो कसा परत व्यसनाकडे वळेल, नको काळजी करू, तू मीटिंगला येत राहा. आधार मिळतो इथं. तुमच्या मनावरती कुठल्याही प्रकारचा जर आघात होत असेल, चिंता सतावत असेल, कारण आपल्याला ते उंटा जगालाचा मुका घ्यायची सवय असते ना. इथं यायचं, मन मोकळेपणाने बोलायचं, अरे मला कसं तरी होतंय बुवा. अहो तुम्ही नुसतं प्रवीणराव, तुम्ही फक्त म्हणा इथं कसं तरी होतंय, समोरच्याला कळतं याला कसं होतंय. आणि तसंच सगळ्यांना होऊन गेलेलं असतं. मित्रा, तू पहिल्या दिवशी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आलेला आहेस.
इट्स अ टर्निंग पॉइंट इन युअर लाईफ. आपल्या जीवनात काय काय घडायचं राहिलंय असा विचार न करता पुढच्या ह्या सगळ्या गोष्टी आता घडण्यापासनं आपण वाचलोय असा विचार कर आणि ह्या संगतीमध्ये येत राहा. संगतीने विचार बदलतात, विचारांनी कृती बदलते आणि कृती बदलली की जीवन बदलतं आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं. धन्यवाद. हां, करेक्ट.